ब्रह्मदेवाने जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. कुंभ राशी येत्या 17 दिवसात मोठा धमाका होईल. पहा एक शोक संदेश आणि 2 मोठी खुशखबर. आणि सावधान मित्रांनो, प्राचीन भारतीय मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने आपल्या जन्माच्या वेळेस आपल्या जीवनाचा प्रारब्ध लिहून ठेवलेला असतो, जो कोणालाही बदलता येत नाही. ग्रह, नक्षत्र आणि राशींवर आधारित ज्योतिषशास्त्र आपल्याला त्या प्रारब्धाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येत्या 17 दिवसात काही विशेष घटना घडू शकतात. या काळात काही आनंददायक तर काही चिंताजनक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊयात. त्यातील शोक संदेश म्हणजेच दुःखद घटना आहे ती जीवनात सुखद आणि दुःखद घटना या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात काही दुःखद बातम्या मिळण्याची शक्यता आहे. तर त्या कशा प्रकारच्या घटनांची शक्यता आहे? त्यातील 1 नंबर म्हणजेच कुटुंबातील आरोग्य समस्या. म्हणजेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. त्यातील नंबर 2 ते म्हणजे मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत तणाव. म्हणजेच मित्र किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नंबर 3 आर्थिक ताण आणि काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च नियोजनाने करा. यावर कसे नियंत्रण ठेवावे? कुटुंबियांना वेळ द्या आणि त्यांच्याशी नियमित संवाद साधा. कोणत्याही वादाला उगाच वाढवू नका. संयम राखा. आरोग्यासाठी वेळोवेळी तपासणी करून योग्य ती काळजी घ्या. त्यानंतर 2 मोठी खुशखबर म्हणजेच आनंदाची एक बातमी. आता कोणती आहे ती पाहूयात. पहिली खुशखबर आहे ती म्हणजे आर्थिक प्रगती, व्यवसायातील प्रगती. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. त्यातील नंबर 2 नोकरीत यश, प्रमोशन, पगारवाढ किंवा नोकरीत नवीन नोकरीची संधी येऊ शकते. नंबर 3 जुनी थकीत देणे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन हातात पैसे येतील. आता दुसरी मोठी खुशखबर कोणती? वैयक्तिक जीवनात सुधारणा. त्यामधील पहिलं शैक्षणिक यश. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नंबर 2 प्रेम संबंधात सुधारणा. जर तुमच्या नात्यात काही तणाव असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सहकार्याने सुखद अनुभव येतील. त्यानंतर सावधानता कोणती बाळगायची? त्यासाठी विशेष खबरदारी. त्यातील प्रवास म्हणजेच वाहतुकीच्या नियमांचे पालन कराल आणि प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करा. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तूंची काळजी घ्या. त्यानंतर नंबर 2 आरोग्य. मानसिक ताण आणि निद्रानाशाकडे विशेष लक्ष द्या. पचन समस्या किंवा थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम आणि योगासनांचा सराव करा. वैयक्तिक संबंध आणि संवाद. तुम्ही वाद टाळा आणि शांतपणे संवाद साधा. कोणत्याही नकारात्मक चर्चेत गुंतले असाल तर जवळच्या लोकांना भावनिक आधार द्या. या सर्वांसाठी उपाययोजना काय असतील? त्यातील नंबर 1 तुम्ही भगवान शंकराची पूजा दररोज करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. नंबर 2 आहे ते म्हणजे दान धर्म. गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा काळ्या तिळाचे दान करा. नंबर 3 आहे ते ध्यानधारणा. म्हणजे रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करण्याचा सराव करा. नंबर 4 सूर्यनमस्कार. नियमित सूर्यनमस्काराने शारीरिक आणि मानसिक स्थैर्य मिळेल. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. आणि दुःखद घटना जरी घडल्या तरी त्या तुमच्या आत्मबलाला कमी करू देऊ नका. येणाऱ्या आनंददायी घडामोडींना स्वागत करण्यासाठी तयार राहा. नियती जरी ठरलेली असली ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.